हे मिरीचे वेल आहेत आणि अशा छान मिऱ्या लागल्यात त्यांना आता। हे वेल आंब्यांच्या झाडांवर चढवलेले आहेत। आत्तापर्यंत असे 16 वेल मी इथं लावलेत। काळी मिरी आधी अशी हिरवी असते। साधारणपणे पावसाळ्यामध्ये मिरी यायला सुरुवात होते ह्या वेलांना। म्हणजे आपल्या जशा गव्हाच्या लोंब्या किंवा ओंब्या असतात ना, तशाच त्या मिरीच्या ओंब्या असतात। पावसाळ्यात यायला सुरुवात होते, नंतर त्या मोठ्या होत जातात आणि फेब्रुवारी एंडला, इथे आमच्या बागेमध्ये फेब्रुवारी एंडला त्या काढण्यासारख्या होतात। ह्या आता काढायला झाल्यात, तर मी आता काढणार आहे। वरती आधी त्या हिरव्या मिरीचं पिवळी होते, थोडीशी पिवळसर, नंतर ती लालसर होते। आम्ही बघितल्या की लाल झालेल्या आहेत काही मिऱ्या, पिकल्यात, आणि म्हणून आता आम्ही त्या काढायला घेतोय। तर ही आता मी ही खालच्या ज्या मिऱ्या आहेत ना, त्या मीच काढते आता जरा अशी। अशी ही हिरवी मिरी ह्या वेलांवरून आम्ही खाली उतरवली आहे। हिरवी मिरी वेलावरच जेव्हा आधी अशी पिवळी होते आणि नंतर वेलावरच अशी लाल होते किंवा पिकते, तेव्हा सर्व मिऱ्या वेलावरून खाली काढायच्या असतात। ह्या आमच्या फक्त 4 वेलांच्या मिऱ्या आहेत। आत्ताशी फक्त 4च वेलांना मिरी लागतात आमच्या। वेलांवरून काढल्यानंतर ह्या हिरव्या मिऱ्यांवरची धूळ जावी म्हणून पाण्यातून काढून त्या थोड्याशा निथळून घेतल्यात। ह्या मिऱ्या ह्या काड्यांपासून अशा काढून घ्याव्या लागतात आणि नंतर ह्या सगळ्या ज्या काड्या ह्या अशा ज्या तयार होतात, भरपूर काड्या, त्या पातेल्यामध्ये भांड्यांमध्ये पाणी टाकून त्या काड्या उकळवून घ्यायच्या। त्याचा जो असा रस किंवा पाणी त्याचं जे तयार होतं, त्याच्यामध्ये ह्या मिऱ्या टाकायच्या सगळ्या अशा काढून घेतलेल्या। लगेच गॅस बंद करून टाकायचा असतो आणि त्या पातेल्यावर झाकण ठेवायचं। 5 मिनिटं ह्या मिऱ्या त्या रसात ठेवायच्या त्या पाण्यामध्ये आणि नंतर त्या मिऱ्या त्या पाण्यातून काढून वाळवायच्या। 2-3 दिवस असंच सगळं करायचं असतं आणि नंतर पुन्हा ह्या मिऱ्या त्या पाण्यात न टाकता चांगल्या उन्हात वाळवून घ्यायच्या असतात। तर अशी ही प्रक्रिया असते, असं मला ताईंनी आमच्या सांगितलं, त्याप्रमाणे मी ते करते। म्हणजे ह्या काड्या आज मी उकळवल्यानंतर त्याचं जे पाणी राहील ते 2 दिवस असं चांगलं राहतं पातेल्यात, त्याला वास वगैरे येत नाही, 2 ते 3 दिवस।
ही माझी आई आहे. आता 72 वय चालू आहे तिचं, पण अतिशय छान तब्येत ठेवली आहे तिने आणि मला मदत करते ह्याच्यामध्ये. तर आता ह्या सगळ्या मिऱ्या निवडून झाल्यानंतर शिजवायच्या वेळेस पण मी थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे की कसं करतो आम्ही सगळं. काड्या अशा मी इथे उकळायला टाकली आहे शिजवायला. हे असं खूप काळं पाणी झालंय छानपैकी त्या काड्यांचं. त्याला मस्त वास पण छान येतोय अगदी मिऱ्यांचा. आणि त्याच्यात मी आता ह्या मिऱ्या सगळ्या ह्या टाकणार आणि त्याच्यावर असं छान झाकण टाकून ठेवणार थोडा वेळ. त्याच्यामुळं त्या मिऱ्यांना चांगला असा छान वास येतो आणि त्या छान अशा काळसर होत जातात. ह्या अशा पाण्यातनं काढलेल्या मिऱ्या मी आता उन्हात वाळत ठेवणार आहे. पहिल्या दिवशी उन्हात वाळवल्यानंतर त्या मिऱ्या आता अशा काळ्या दिसायला लागल्यात. आज दुसऱ्या दिवशी पुन्हा मी ह्या मिऱ्या त्या काड्यांच्या उकळत्या पाण्यात टाकणार आहे आणि नंतर उन्हात वाळवणार आहे. उद्या मात्र मी त्या पाण्यात टाकणार नाही. उद्यापासून पुढे 3-4 दिवस फक्त ह्या ताटांमध्ये ठेवून त्या उन्हात वाळवणार चांगल्या ह्या मिऱ्या. गेल्या वर्षी पण आम्ही अशाच प्रकारे सगळं केलं होतं. तर त्या मिऱ्या वाळल्यानंतर इतक्या छान काळ्या झाल्या होत्या, त्यांचा वासही खूप छान येत होता आणि चांगल्या तिखट झाल्या होत्या. तर ह्या वर्षी पण नक्की असंच होणार. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ह्या ज्या हिरव्या मिऱ्या ज्या आपण वेलांवरून खाली उतरवतो, तर त्या ठेचून फिश करीमध्ये म्हणजे माशांच्या आमटीत मासे करताना त्या मसाल्यात टाकल्या किंवा आपल्या वांग्याच्या भाजीमध्ये किंवा फ्लॉवरच्या भाजीमध्ये किंवा व्हेज भाज्यांमध्ये टाकल्या ना ह्या हिरव्या मिऱ्या ठेचलेल्या, तर त्याची टेस्ट इतकी छान येते त्या भाज्यांची, त्या आमट्यांची. तर तसं जर तुम्हाला कधी हिरव्या मिऱ्या मिळाल्या तर नक्की करून बघा. तर ह्या अशा पातळ झिरझिरीत कापडाखाली 5-6 दिवस उन्हात ह्या मिऱ्या अशा छान कडकडीत वाळल्यात. तर मंडळी, आपल्या भारतीय जेवणांमध्ये मिरीचा किती महत्त्वपूर्ण आणि मोठा वाटा आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. मिरी आणि मिरी पावडर, मिरी पूड आपल्या जेवणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. तर मिरी पावडर वापरलेल्या व्हेज आणि नॉनव्हेज अशा माझ्यासुद्धा काही रेसिपीज आहेत, ज्या मी सवडीने नंतर तुमच्याशी शेअर करीनच. पण तोपर्यंत मिरीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या सूचना आणि कॉमेंट्स जरूर द्या आणि आमचा मीनाक्षी कदम नावाचा चॅनल जरूर 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 सबस्क्राईब करा.